संतोष भाऊ आणि तुम्ही सर्व भजनी मंडळ, खूप आगळं वेगळं स्वागत। आज तुम्ही भजनी मंडळ, आज श्रावणी सोमवार आहे, आज गोकुळाष्टमी आहे आणि खूप आगळं वेगळं स्वागत तुम्ही सगळ्यांनी केलं, म्हणून विशेष तुम्ही सर्वजण, महेश भाऊ माझे सर्व सहकारी आहेत आणि शेतीची खरं तर कामं असताना एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या सकाळच्या वेळी आपण खास वेळ काढून या ठिकाणी सगळे उपस्थित आहात। सर्व मान्यवर, मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। ही जी तिरंगा जनसंवाद यात्रा सुरू झाली ती मुद्दाम आम्ही जरा त्या भागात पठारावर पाऊस कमी होता म्हणून पठारावरनं सुरू केली आणि जी आपल्याला संगमनेर तालुक्यातली गावं जोडलेली आहेत 30 गावं, त्याच्यातलं जे सगळ्यात शेवटचं गाव आहे आभाळवाडी, तिथून ह्या यात्रेला सुरुवात केली आणि रोज 8-10 गावं करत मग सगळा पठार भाग, आडळा खोरं, मुळा खोरं, प्रवरा खोरं असं करत आता काल आम्ही तर आदिवासी भागात होतो, आंबीतला काल आम्ही आंबीत शिसवत आंबीत त्या भागात होतो। असं करत आमदार साहेबांची ही तिरंगा संवाद यात्रा सुरू आहे। जवळजवळ आज 160 गावं मला वाटतं ती कंडिशन झाली असती, पण आपला तालुका एवढा मोठा आहे, दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम, म्हणजे कुठं आभाळवाडी आणि कुठं घाडगर मुळगावणे पांजरं, इकडं अगदी बिताका ते तिकडे अगदी म्हसवंडी पास नाही, म्हणजे आपला तालुका इतर जे आमदार आहेत त्या कुठल्याही आमदारांपेक्षा आपल्या तालुक्याच्या आमदारांना हा जो भौगोलिक एवढा मोठा व्याप आहे आणि जवळजवळ 227 गावं आणि वाड्या वस्त्या धरल्या तर ती संख्या 300-400 पर्यंतही जाते। तरी देखील आमदार साहेबांचा हा प्रयत्न आहे की शक्य होईल तेवढं सर्वांपर्यंत पुन्हा जायचं। अर्थात आमदार साहेब काही पहिल्यांदा टाकणीत आले असतील असं मला वाटत नाही, म्हणजे 5 वर्षांमध्ये लोकांमध्ये जाणारा, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असा आमदार यापूर्वी अकोले तालुक्याला कधी लाभला होता की नाही सांगता येणार नाही आणि भविष्यात लाभेल की नाही हेही सांगण्याचं धाडस आज मी करू शकणार नाही। ते का सांगायचंय, हे याकरता सांगायचंय, तुम्ही म्हणालात की ही राजकीय सभा नाही, खरंच राजकीय सभा नाही, ही निवडणुकीची सभा नाही, ही प्रचार सभा नाही, ही मतं मागण्यासाठीची सभा नाही, पण तरी देखील 2019ला आपण संपूर्ण तालुक्यानं खूप विचारपूर्वक एक निर्णय केला, संपूर्ण तालुक्यानं केला, म्हणजे तो अगदी पठार भागाने केला, तो अकोले शहराने केला, तो आदिवासी पट्ट्यातल्या सगळ्या गावांनी केला, तो इकडच्या आपल्या सगळ्या आढळा, प्रवरा, मुळा खोरं ह्या सगळ्यांनी केला। सुरुवातीला आम्ही 5-6 तरुण होतो, महेश भाऊ त्यात होते, म्हणजे महेश भाऊंचा उल्लेख याकरता करतो की त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ह्या तालुक्यामध्ये सगळ्यांना असं वाटत होतं की नाही 40 वर्ष म्हणजे कोणावर टीका करायची म्हणून अजिबात नाही, वडीलधाऱ्यांबद्दल तर आपण चुकीचा शब्द वापरण्याचं काही कारण नाही, किंवा 40 वर्षात त्यांनी काहीच केलंही नाही असंही म्हणण्याचं कारण ते पण माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्त्यांनी करत नाही, त्यांनी केलं, त्यांच्या पद्धतीनं केलं, पण ज्या वेगानं व्हायला हवं होतं आणि आजूबाजूचे आपले जे तालुके बदललेले आपण सगळे उघड्या डोळ्यांनी बघत होतो, सिन्नर तालुका आपल्या शेजारचा संगमनेर तालुका, आपल्या शेजारचा जुन्नर तालुका, आपल्या त्या बाजूचा इगतपुरी तालुका, हे ज्या वेगानं विकसित होत होते त्या वेगानं आपण होत नव्हतो, आपण खूप मागं होतो आणि ही एक खंत आमच्या तरुणांच्या मनामध्ये खूप होती की आता खूप झालं, आमच्या 2 पिढ्या। खरं तर काय झालंय, म्हणजे मी तुमचे आभारही मानणार आहे, म्हणजे गावागाव, म्हणजे एकीकडे व्यसनांचं प्रमाण इतकं वाढलेलं असताना त्या मोबाईलच्या आणि टीव्हीच्या जमान्यामध्ये आमचं सगळंच जुनं आता हरवतं की काय अशी भीती असताना गावागावामध्ये मंदिरांच्या निमित्तानं, सप्ताहांच्या निमित्तानं, भजनी मंडळांच्या निमित्तानं तुम्ही मंडळी समाजाला अजूनही मूळ धारेवर ठेवण्याचं जे काम करतायत, निदान तुमच्यामुळं, कारण दारूबंदीचा कायदा करून दारूबंदी होत नसते हा अनुभव आम्ही अनेकदा घेतला। गावातली दारूची दुकानं बंद करून नाही दारू बंद होत, ती दारू मनातून बंद व्हावी लागते खरं तर ते जे काम तुम्ही सगळे करताय आम्ही खरं तर तुमच्या ऋणात आहोत, नाहीतर आता तरुण पिढीची चिंता वाटावी अशी गावागावात स्थिती आहे। सगळं त्या मोबाईलच्या जमान्यामध्ये सगळंच बिघडते की काय, म्हणजे
साठी जिथं मुलांना सांगावं लागतं की अरे तुमचे जन्मदाते आई वडील आहेत, त्यांचा आदर करा, तर अशा परिस्थितीत तुम्ही जे काही सगळं करताय, आणि म्हणूनही आपली गावागावातली मंदिरं, तिथं सुरू असलेले सप्ताह, आणि त्याच्यातनं तुम्ही काही घरं सुरक्षित ठेवणं, आणि आमच्या याच्या माय मावल्या आहेत त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांनी राबायचं, आणि त्यांना किमान जो एक सुखाचा शब्द घरातल्या मंडळींकडनं हवा असतो तो मिळावा, याच्यासाठी तुम्ही सगळेजण जे करताय आम्ही तुमच्या ऋणात आहोत. पण मला असं सांगायचं आहे की जो विकास आमचा झालेला नव्हता, आणि म्हणून तालुक्यानं एकमुखानं एक निर्णय केला, पक्ष पार्ट्या आपण सगळं बाजूला ठेवलं. 2019 ला आपल्या सगळ्यांचा कोणता पक्ष होता? कोणताच नव्हता. म्हणजे अनेक गावात उमेदवार म्हणून डॉक्टर किरण लांबे साहेब पोहोचलेही नव्हते, पण लोकांनी, तरुणांनी ती निवडणूक हातात घेतली. गावागावातले तरुण एकत्र आले, लोक वर्गणी गोळा केली, बूथ लावले, मतदान घडवून आणलं, आणि म्हणूनच यापूर्वीच्या आमदार साहेबांना कधी न मिळाली इतकी मतं, 1,13,414 इतक्या ऐतिहासिक मतांनी, विक्रमी मतांनी आपण डॉक्टर किरण लांबे साहेबांना आमदार म्हणून विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधी म्हणून पाठवलं. पण आज पुन्हा 5 वर्षानंतर टाकळीमध्ये येऊन तुमच्या सर्वांसमोर बोलताना मला अभिमान वाटतोय आणि आनंदही वाटतोय की ज्या विश्वासानं आपण 1,13,414 मतांचं दान त्यांच्या जोडीत टाकलं. दान वाया जाऊन चालत नाही, दान सत्पात्री व्हावं लागतं. ते आपलं 1,13,414 मतांचं दान सत्पात्री लागलं, आणि ह्या माणसानं त्या 1,13,414 मतांचं ओझं खांद्यावर घेऊन गेली 5 वर्ष अहोरात्र, वर्षाचे 365 दिवस या माणसाने उन्हाळा पाहिला नाही, या माणसाने पावसाळा पाहिला नाही, या माणसाने हिवाळा पाहिला नाही. 24 तास पायाला भिंगरी लावून हा माणूस या तालुक्यातल्या सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी आपलं नातं जोडत जे जे काही करता येईल चांगलं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहिला. हे त्यांच्या राजकीय विरोधकांना देखील नाकारता येणार नाही, नाकारता येणार नाही. असा आमदार खरोखर मला सांगा, म्हणजे पूर्वी आमदार साहेबांना भेटायचे या तालुक्यामध्ये किती अवघड गोष्ट होती. ते गावागावातले त्यांचे छोटे भालदार, मग सुभेदार, मग ते चौकदार, मग ते छोटे सरदार, मग ते मोठे सरदार, मग ते तालुक्याचे पुढारी, प्रचंड मोठे अडथळे होते. आणि एवढ्या अडथळे पार केल्यानंतर तुम्हाला गावातलं एखादं विकास काम आणण्यासाठी आमदार साहेबांकडे राजूला यावंच लागलं. तुम्ही आपल्या गाड्या करायचे, मोटरसायकलवर यायचे. राजूला मी त्यांच्याच गल्लीत तिथे राहतो, मी तुम्हाला बघितलंय सगळ्या तालुक्यातल्या लोकांना. त्या बंगल्याच्या भोवती लोकांना असं वाटायचं की सकाळी जरा लवकर जाऊ म्हणजे आपली नक्की भेट होईल. पण 10 वाजायचे, 10:30 वाजायचे, मग 11 वाजता तो पीए तुम्हाला सांगायचा दार उघडलेलं नाही म्हणून तुम्ही विचारायचे. आता 11 वाजत आले, आता 12 वाजत आले, सूर्य डोक्यावर आला, मग तुम्हाला कळायचं नाही अजून ते उठलेच नाही. नंतर थोड्या वेळाने कळायचं की ते मागच्या दाराने मुंबईला केव्हाच निघून गेले. हे अनेकांच्या बाबतीत घडलं, तुमच्याच नाही, अनेकांच्या बाबतीत घडलं. आमदारांची भेट होणं ही यापूर्वीच्या कालावधीमध्ये एवढी अवघड गोष्ट होती, पण गेल्या 5 वर्षामध्ये सगळं चित्र तालुक्यातलं बदललं. सगळेच प्रश्न सुटतात असं मी दावा करणार नाही. व्यक्तिगत काही प्रश्न नाही सुटत, सार्वजनिक प्रश्न मार्गी लागतात. गावाचे सामूहिक रस्त्यांचे जे काही मोठे प्रश्न आहेत, शेतीच्या पाण्याचे, पिण्याच्या पाण्याचे, पण व्यक्तिगत कुणाचं नोकरीचं काम असतं कदाचित नाही मार्गी लागत. मर्यादा असतात त्यांच्याही शेवटी, सरकारी नियमावली सगळं असतं. पण तरी देखील माणसं, आमदार साहेबांचा जो सोमवारी राजूरला जनता दरबार भरतो, जरूर येऊन बघा. गुरुवारी अकोल्यात जो जनता दरबार भरतो, 1000-1500 लोक येतात. जी कामं आमदार साहेबांकडे घेऊन येतात ती बघताना मला कधीतरी तिकडे असं वाटतं, मी मागं खुर्ची टाकून 1-2 जनता दरबारला मुद्दाम बसलो होतो की लोक काय प्रश्न घेऊन येतात बघायला. जी कामं असतात ती खरं तर आमदार साहेबांची कामं नसतात, ती गावातल्या ग्रामसेवकाची कामं असतात, ती तलाठ्याची कामं असतात, ती वीज बोर्डाच्या अधिकाऱ्याची कामं असतात. पण आमदार साहेब असं कुणालाही म्हटले नाही की हे माझं काम नाही. त्या ग्रामसेवकाला फोन लावलाय, त्यांनी कमीपणा मानला नाही. ते गावच्या ग्रामसेवकाला फोन लावतात की हे भगिनी आलेली, एवढं काम येतील, एक टाकलंय, जरा देऊन टाक. असा आमदार या तालुक्याला यापूर्वी लाभला नाही. आणि म्हणून गेल्या 15 दिवसात आम्ही जे अनुभवलं तिकडे साहेब, काय व्हायचं ते उद्या, निवडणूक येईल तेव्हा येईल, पक्ष, उमेदवारी, चिन्ह पाहू पुढच्या, त्याची काही फार काळजी करण्याचं कारण नाही. पण गेल्या 15 दिवसामध्ये आम्ही हे जे अनुभवलं की एकही गाव असं नव्हतं की ज्या गावातले लोक समाधानी नाहीत आमदारांवर. लोक उत्स्फूर्तपणे असं सांगत होते गेल्या 15 दिवसात, पठारापासून ते अगदी काल श्रीस्वत आंबेडपर्यंत, आणि आजही तुम्ही टाकली तेवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून हेच दाखवलंय की तुमचं ह्या माणसावर
तिथं रात्री 10:30ला अशी सभा सुरू होती. एक आजोबा उठले, 90च्या वयाचे आजोबा असतील, आणि त्यांना खरं तर उभं राहणं अवघड होत होतं, पण ते काठी टेकत टेकत टेबलाजवळ आले, टेबलाचा आधार घेतला, माईक हातात घेतला, म्हणजे मला बोलायचंय. आणि ते बाबा सांगायला लागले की आमचा हा खांडकेदऱ्याचा रस्ता व्हावा म्हणून 1963 साली, जर ऐका बरं का, 1963 साली आम्ही राजूरला गेलो होतो, 14 जण एसटीनं. म्हणजे आम्हाला तर गाव रस्ता नव्हता, काही नव्हतं, आम्हाला म्हणजे आंबीला जावं लागायचं आणि तिथून एसटी पकडत अकोल्याहून राजूर असं करत करत आम्ही राजूरला आलो होतो. आणि त्यावेळेच्या आमदार साहेबांना 1963 साली कॉम्रेड बी.के. देशमुख दादा, कम्युनिस्ट पक्षाचे आपले आमदार होते अकोले तालुक्याचे, ते म्हणाले आम्ही त्यांच्याकडे गेलो, तिथून त्यांच्या तिथे कागद घेतला आणि आम्हाला हा रस्ता गावचा खूप महत्वाचा आहे, हा करून द्यायची आमदार साहेबांना विनंती केली. आम्ही चौघांनी त्या कागदावर सह्या केल्या. ते बाबा 90 वर्षाचे असं सांगत होते की बी.के. दादांना तर फार आयुष्य नाही मिळालं, बी.के. दादा खूप लवकर वारले, पण त्यांच्यानंतर जे जे आमदार झाले त्यांच्याकडे आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करत राहिलो, पण आम्हाला यश आलं नाही. 60 वर्षानंतर सावरगाव घुले ते खांडकेदरा 7 किलोमीटरचा रस्ता आमदार किरण लहामटे साहेबांनी 23 वर्षानंतर करून दिला. 2023 साली, 60 वर्षानंतर 2023 ला तो रस्ता त्यांनी मंजूर केला. ते बाबा असं सांगत होते की आम्ही जे चौघांनी त्या अर्जावर सह्या केल्या होत्या त्याच्यातले 3 देवा घरी गेले, मीच एकटा जिवंत राहिलो. कदाचित म्हणजे माझ्या नशिबात भाग्यात होतं की मला किरण लामटेंनी माझ्या गावचा केलेला रस्ता बघणं, डोळ्यांनी बघणं हे माझ्या नशिबात होतं, म्हणून मी जिवंत राहिलो. आज तो सावरगाव घुले ते खांडकेदऱ्याचा रस्ता झालाय. अनेक रस्ते झाले. मी हेच काय सांगतो, म्हणजे अनेक तालुक्यातले रस्ते, पूल, पिंपरखेड्याचा पूल आशिया खंडातला सगळ्यात मोठा पूल, 17 वर्ष तो पूल रखडलेला होता, केवळ त्याचं 20% काम झालं होतं. 80% काम आमदार साहेबांनी आता पूर्ण केलं. माझे शहरातले काही मित्र म्हणतात, कदाचित काय असतं, शहरात राहणाऱ्या माणसांना रस्ते आणि पुलाचं महत्व तितकं लक्षात येत नाही, जे सर्वसामान्य माणसांच्या, शेतकऱ्यांच्या आयुष्यात असतं. त्यांना शहरातल्या लोकांना कायम मोठ्या रस्त्यावरनं जायची सवय असते आणि 5 मिनिटात ते आपल्या घरातनं निघाले की त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचतात. त्यामुळे कदाचित त्यांना रस्त्याचं आणि पुलाचं महत्व लक्षात येत नाही. पण पिंपरखेड्याचा एक पूल 17 वर्ष झाला नव्हता. आम्ही एका पिढीचं नुकसान केलं होतं, लक्षात घ्या. कसं नुकसान केलं होतं की जी पिंपरखेड्याच्या पलीकडची 20-25 गावं होती, एक पूल नसल्यामुळं त्यांचा राजूर बाजारपेठेशी 17 वर्ष संबंध तुटला. त्यांना 40 ते 50-60 किलोमीटरचा हेलपाटा मारून यावं लागायचं. त्या गावातल्या ज्या आदिवासी कुटुंबातल्या मुली होत्या की ज्यांच्या गावामध्ये फक्त 7वी पर्यंत शाळा होती, कोणाच्या गावात फक्त 10वी पर्यंत शाळा होती. मुलांना आई वडील बाहेर गाव शिकायला कदाचित पाठवतात, पण मुलींना पाठवत नाही. आणि एवढं ते निळवंड्याच्या बॅग वॉटरमध्ये होडीतनं मुलींना राजूरला पाठवायचं आणि ती मुलगी घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागलेला आई बापाचा. झालं काय, 17 वर्ष पिंपरखेड्याचा पूल नसल्यामुळे त्या 22 गावांमधल्या आदिवासी मुलींचं शिक्षण थांबलं. ज्या 7वीत होत्या त्या 7वीतच राहिल्या, पास झाल्यानंतर 8वीच्या वर्गात पुढे गेल्याच नाही. ज्या 10वी पास झाल्या त्या तिथंच थांबल्या, 11वीत पुढे गेल्याच नाही. 17 वर्ष एक पूल नसल्यामुळं त्या भागातले जे शेतकरी होते, जे कष्टाने त्यांचा भाजीपाला पिकवायचे, आणि भाजीपाला ही गोष्ट अशी नाशवंत आहे की ती लवकर बाजारपेठेत घेऊन नाही गेले तर नंतर फेकून द्यायची वेळ येते. त्या शेतकऱ्यांना 22 गावांमधल्या 17 वर्ष त्यांचा भाजीपाला राजूरच्या बाजारपेठेत विकायला आणता आला नाही. आणि एखादी माय माऊली, पावसाळ्याचे दिवस असतील, रात्रीचा प्रसंग असेल, डिलिव्हरी सारखा अति अवघड प्रसंग असेल आणि त्यावेळेला एखाद्या माय माऊलीला जीप मध्ये घालून जर दवाखान्यात न्यायची वेळ आली तर केवढा मोठा हेलपाटा मारावा लागायचा. राजूरला त्यांना येतच यायचं नाही, त्यांना लांब कुठेतरी यावं लागायचं. एक दुर्दैवी घटना त्या काळात घडली होती. एक माय माऊली जीप मधनं नेत असताना वेळेत दवाखान्यात पोहोचू शकली नाही, म्हणून ती माय माऊली आणि तिचं होणारं बाळ हेही वाचू शकलं नव्हतं. इतके दुःखद प्रसंग लोकांच्या आयुष्यात येतात, त्याला लोकांना सामोरं जावं लागतं. केवळ एक पूल नव्हता म्हणून मी त्या माझ्या अकोले शहरातल्या मित्रांना दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी सगळं भाषण करून सांगितलं की काय म्हणजे डॉक्टर लामटेंनी लईकाच, ते आता मिमिक्री करतात. आजकाल ते नवं फॅड आले, ते जे आलं आणि ते टीव्हीचं दांडकं समोर आलं. ती दांडकी आता आली, पूर्वी नव्हती आपल्या काळात. पण ते दांडकं ज्याच्या समोर येतो वयाचा विचार करत नाही, कशाचा विचार करत नाही, वाटेल ते बोलतो. आणि ते असं म्हणाले की काय डॉक्टर लामटेंनी लई विकास केला, रस्ते आणि पूल म्हणजे विकास का. त्या मित्राला
हे जे आमचे अवयव आहे ते तेव्हाच व्यवस्थित काम करतात की आमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्या त्या सगळ्या अवयवांना सुरळीत रक्त पुरवठा करतात. जसं माणसाच्या शरीरात रक्तवाहिन्यांचं महत्व आहे तसं तुमच्या आणि माझ्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात रस्ते आणि पुलाचं महत्व आहे. पूर्वी अकोले तालुका आलाय, त्याला विचार करा, थोड मागे डोकवा. म्हणजे तुम्ही मुंबईकडनं आला, तिकडून संगमनेरकडनं आला, तिकडून नाशिककडनं आला, तिकडून उतूरकडनं आला, रात्री 10-10:30ची वेळ असेल, तुम्ही एसटी मध्ये असाल, तुम्ही तुमच्या खाजगी वाहनात असाल, तुम्ही जीप मध्ये असाल, तर शेजारचा तालुका संपला आणि आपला तालुका सुरू झाला की झोपेत देखील सांगावं लागायचं नाही. सांगावं लागायचं का नाही, आपोआप जाग यायची. खडखडाट सुरू झाला, अकोले तालुका आला. बरोबर आहे ना? खडखडाट सुरू झाला, अकोले तालुका आला. ही आमची स्थिती होती. आज मात्र ती आमची स्थिती बदलली. आज तुम्ही बारीपासून ते संगमनेर पर्यंत किंवा इकडे हा तुमचा देवघाट पासून ते आता इकडे ब्राह्मणवाडा कोणताही रस्ता घ्या, हे जे चित्र बदललं. आमचा जो वेग वाढला, माणसाचा सार्वजनिक जीवनातला 1 तास वाढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आज वेळ सगळ्यात मौल्यवान कोणती गोष्ट असेल तर वेळ ही महत्वाची गोष्ट आहे. हे का सांगायचं आहे तर ह्या माणसानं केवळ रस्ते केले नाहीत, या माणसानं केवळ पूल केले नाही. पहिल्यांदा शिक्षणाला या तालुक्यात प्राधान्य दिलं गेलं. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा जिथे आमची गरिबांची मुलं शिकतात, श्रीमंतांची मुलं जातील ध्रुव अकॅडमीत शिकायला, श्रीमंतांची मुलं जातील कदाचित अभिनवमध्ये शिकायला, ज्यांच्या आईबाबांच्या खिशात लाखभर रुपये फी द्यायची ऐकत आहे. पण आमची गरिबांची मुलं ज्या शाळेत शिकतात आणि त्यांच्या डोळ्यात उद्या स्वप्न आहे कलेक्टर होण्याचं, डॉक्टर होण्याचं, इंजिनियर होण्याचं, कृषी अधिकारी होण्याचं, मग आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आमच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. आमदार साहेबांनी त्याला प्राधान्य दिलं. 150 पेक्षा जास्त वर्ग खोल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या काळामध्ये उभ्या राहिल्या. तुम्ही जर राजूरला या, मी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देणारच आहे. राजूरला तिकडे साहेबांनी बघितलंय. राजूरला आमची जी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती, ब्रिटिश कालीन शाळा आहे 150 वर्षापूर्वीची, तिची कौलही आता 2 वर्षापूर्वी बदलली गेली नव्हती. आमदार साहेबांनी आम्हाला 4.5 कोटी रुपये दिले आणि आज 4.5 कोटीत अत्यंत सुंदर दर्जेदार अशी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा राजूरला उभी राहते. उंच खडकला तिथे उभी राहिली, कोठ्यालाही उभी राहिली. मला हे का सांगायचंय, रस्ते असतील, पूल असतील, शाळा असतील, काही गावात वाचनालय, काही गावात अभ्यासिका. परवा गणोऱ्याला गेलो होतो, आमदार साहेबांनी 50 लाख रुपये दिले आणि स्पर्धा परीक्षेचं अत्यंत दर्जेदार असं केंद्र उभं केलंय. म्हणजे आमच्या ज्या मुलांना एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा द्यायच्या आहेत आणि ती मुलं पुण्यात जाऊन राहून अभ्यास करतात, त्यांना पुण्यात जावं लागू नये, इथं त्यांना गावात आपल्या अभ्यास करता यावा अशी एक गणोऱ्याला स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र उभं केलंय. कोतुळला करणार आहेत, राजूरला करणार आहेत, शेंडीला करणार आहेत. हे का सांगायचंय की इतक्या वेगानं तालुक्याचा सर्वांगीण विकास होतोय. MIDC व्हावी ही आमची खूप जुनी मागणी होती ना, खूप जुनी मागणी होती की का, म्हणजे खरं तर सिन्नरची MIDC आमच्या नंतरची, चाकणची MIDC आता विकसित झालेली. आपल्या तालुक्यातल्या MIDC ला मान्यता कधी मिळाली होती सांगू? विठ्याच्या तिथे भोजदरी 1963 सालची मान्यता आहे आपल्या तिथल्या MIDC ला. पण का पुढे विषय केला नाही, काय कुणीमध्ये काय अडचणी निर्माण केल्या माहित नाही आम्हाला. आम्ही त्यावेळेला नव्हतो देखील, आमचा जन्मही नव्हता त्यावेळेस. पण ती 1963 सालची MIDC विठा भोजदरीची झाली नाही. आपण सातत्यानं म्हणत राहिलो या तालुक्यात MIDC झाली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आमदार साहेबांनी आमदार झालेल्या दिवसापासून पाठपुरावा सुरू केला आणि आता लिंगदेवला शिदवड फाट्यावर शेतकऱ्यांची जमीन घेऊन नाही, म्हणजे भूस पांगवणारे खूप आहेत आपल्या तालुक्यामध्ये, त्यांना चांगलं काही होतं याच्यापेक्षा त्यात अडचणी कशा निर्माण करता येतील याच्यातच अनेकांना आनंद असतो. आणि ज्या दिवशी अजितदादा पवार साहेबांनी आमदार साहेबांकडे MIDCच्या मंजुरीचं पत्र दिलं, ते मोबाईलवर व्हायरल होतंय ना होतंय, तो त्याच वेळेला त्यांनी काही जणांनी त्याला विरोध सुरू केला की नाही म्हटले MIDC नको म्हटले. बरं का नको MIDC? ती तर सरकारी जागा आहे. म्हणजे कुणी सांगावं, म्हणजे पहिल्या बैठकीला आमदार साहेबांनी ज्या वेळेला ती MIDCची मुंबईला अजितदादांकडे पहिली बैठक झाली, त्या शिष्टमंडळात कार्यकर्ता म्हणून मी होतो आणि अजितदादा पवार साहेब आमदार साहेबांना असं म्हणत होते की तुमच्या तालुक्यात जर जास्त तरुणांना रोजगार द्यायचा असेल तर 1000, 1200, 1500 एकरची जागा सुचवा. आपल्या तालुक्यात आता तशी नाही जागा कुठं, अजूनही तुम्ही सुचवणार असेल तर स्वागत आहे त्यात. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं
100 बेडचं महिलांसाठी 50 महिलांना आता म्हणजे आपल्याला काय ते SMBT ला जावं लागतं किंवा संगमनेरला जावं लागतं, खाजगी दवाखान्यात जावं लागतं, हजारो रुपये दवाखान्यात खर्च करावे लागतात. ते खर्च करता येऊ नये म्हणून सरकारी दवाखान्यातच चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. अकोल्याला होते बाजारपेठ काय सुंदर झाले आपण बघतोय. अकोल्याचं बस स्थानकाचं आपलं रूप बदललेलं बघतोय. सांगता येण्यासारख्या हजार गोष्टी आहेत. एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो, वेळ खूप झालाय, मला कल्पना आहे अजूनही पुढच्या गावात जायचंय म्हणून आज बोलत नाही. नंतर जेव्हा निवडणुकीचा खरा प्रचार सुरू होईल आणि समोरून मुद्दे येतील त्या वेळेला आम्ही लोकांचे मुद्दे मांडण्यासाठी नक्कीच मैदानात असू. त्यामुळे कुणी काही त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही. मी असं सांगत होतो तुम्हाला की MIDC झाली, उपजिल्हा रुग्णालय होतंय, राजूरला होतंय, बाजारपेठ झालंय, बस स्थानक झालंय. परवा संगमनेरला एक कार्यक्रम होता मालवणी लॉन्सला आणि संगमनेर महाविद्यालयाचे जे प्राध्यापक आहेत महाराज आमखडे सर मराठी विभागाचे, त्यांचा अमृत महोत्सव होता. नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचे अध्यक्ष होते. रावसाहेब तगडे सरांपासून खूप मान्यवर मंडळी आलेली होती आणि इतर आमदार खासदारही होते. आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तर आपल्या शेजारचा जो तालुका आहे श्रीरामपूर तालुका, तिथले आमदार साहेब लहू कानडे साहेब आले होते आणि कार्यक्रम सुरू व्हायला वेळ होता. आम्ही खाली बसलो होतो, गप्पा मारत होतो. मला लहू कानडे साहेबांनी विचारलं की म्हणे का विनय सावंत हल्ली तुम्ही पेपर वाचायचं बंद केलंय का? मी म्हटलं नाही साहेब, काही मला लक्षात आलं की ते ज्या असं विचारतायत त्या माझी काही चूक आहे, माझ्याकडनं काही राहून गेलंय. मी म्हटलं नाही साहेब वाचतो पेपर. नाही म्हणे मग मी श्रीरामपूर तालुक्यामध्ये 5 वर्षात एवढ्या कामांचा पाऊस पाडला, एवढा निधी आणला, तुमच्यापर्यंत बातमी आली नाही का? म्हटलं हो साहेब आली, तुम्ही खूप चांगलं काम करताय श्रीरामपूर तालुक्यात, कळलंय मला. म्हटलं म्हणे मी न विचारताच त्यांनी मला सांगितलं, ते कानडे साहेबांनी. ते म्हणाले विनय सावंत आमच्या तालुक्यात आतापर्यंत कधी न आलेला निधी मी आणला त्यांनी श्रीरामपूरमध्ये आणि 1000 कोटीचा निधी आणला. किती? श्रीरामपूर तालुक्यामध्ये किती निधी आणला कानडे साहेबांनी? 1000 कोटीचा. मी त्यांना दुखावलं नाही, माझे ते ज्येष्ठ सहकारी आहे, त्यांचं अभिनंदन केलं. पण मनातल्या मनात म्हणालो त्या बसल्या जागेवरच की म्हटलं कानडे साहेब तुम्ही श्रीरामपूर तालुक्यात 1000 कोटीचा निधी आणला, आमच्या या बहादर आमदारानं 5 वर्षामध्ये 2300 कोटीचा निधी आणला. 40 वर्षात न आलेला निधी. आणि खरं तर त्यांना 5 वर्ष नाहीच मिळाली हो. पहिली 2 वर्ष कोरोनात गेली, तेव्हा माणसं वाचवणं एवढंच काम होतं. 1 वर्ष ते सध्या बाहेर होते आणि आता राहिली 2 वर्ष. त्या 2 वर्षामध्ये म्हणजे पूर्वी आपल्याकडं 5 दिवसाची क्रिकेटची मॅच असायची, आपण सगळे आवडीनं बघायचो. आता तेवढा वेळ नाही, आपलं जगणं वेगवान झालंय. आता 2020 सुरू झालंय. तर 2020ची मॅच जशी खेळावी एखाद्या बॅट्समननं आणि चौकार षटकार चौकार षटकार असं करत करत ह्या माणसानं 2च वर्षामध्ये हा कोट्यावधींचा निधी या ठिकाणी आणलेला आहे. मी नम्रतापूर्वक तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे, निवडणुका येतात जातात, प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, त्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. लोकसभेला आम्ही वेगळा विचार करतो, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला वेगळा विचार करतो, विधानसभेला आम्ही वेगळा विचार करतो. असा जो कामाचा माणूस आहे, जो हक्काचा माणूस आहे आणि आता जिथं तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकासाला सुरुवात झालेली आहे, असा माणूस अजून काही टर्म आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी असणं ही आपल्या सगळ्यांची जनतेची गरज आहे. त्यामुळे पक्ष बघू नका, पार्ट्या बघू नका, काहीच बघू नका. एकच मुद्दा सांगून थांबतो. मला काही गावात गेलो, पिंपळगाव नागरिंजाला गेलो त्या दिवशी. बाकी हे सगळं असं बोललो. एक वडीलधारे आजोबा होते, ते मला बाजूला घेऊन म्हणाले सगळं चांगलं आहे बाबा, माणूस खूप चांगला आहे, इतका कामाचा माणूस आम्ही कधी पाहिलाच नाही, असा आमदार असतो इतका चांगला हे आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळालं. पण एक गोष्ट जरा नाही रुचली. म्हणजे आता वडीलधारी माणूस होते, माझ्या वडिलांच्या पेक्षा जास्त व्हायचं होतं. म्हटलं बाबा काय झालं? ते म्हटले त्यांनी पवार साहेबांची साथ सोडायला नको. बाकी सगळं चांगलं आहे म्हणे, त्यांनी पवार साहेबांची साथ सोडायला नको. आता मी त्या बाबांना जे म्हटलं ते तुम्हाला पडतं का बघा, नाही पडलं तर काय माझं म्हणणं नाही, पण विचार करा. खरं तर आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय अजित पवार साहेब दोघेही आपल्याला तेवढेच साधते, तेवढेच महत्वाचे, दोघेही आपल्याला महत्वाचे. खरं तर दोघांचेही आपल्या तालुक्यावर उपकार आहे. म्हणजे आपला जो अगस्ती सहकारी साखर कारखाना आहे तो आदरणीय शरद पवार साहेबांमुळे उभा राहिला, आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनात काही बदल घडला. त्यामुळं आदरणीय पवार साहेबांचे ऋण आपण कुणीच
नाही पडायचं. बरं आता काय आमदार साहेब गेले का त्यांना म्हणायला शरद पवार साहेबांना आणि अजित पवार साहेबांना तुम्ही वाहिलं व्हा हे म्हणायला गेले का? पण समजा हे म्हणायला गेले असते मोठ्या साहेबांना किंवा छोट्या साहेबांना तुम्ही जरा वाहिलं होऊन पहा बरं, यांचं ऐकलं असतं का त्यांनी? नसतं ऐकलं तर. पण ते वायदे झाले जातात, ते किती खरे वायदे झाले आपल्याला काही खात्री आहे का? खरंच खात्री आहे का मला सांगा? हा तुमच्यापैकी कोणी त्याची गॅरंटी घेऊन मला स्टॅम्पवर लिहून देणार असेल तर मी माझं विधान मागं घेईन. त्यांची कोणीच खात्री घेऊन बारामती येते भल्या भाल्यांना जे कळले नाही ते आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीचं पलीकडचं प्रकरण येते. बरं ते कधी एक होतील सांगता येईल का? नाही. कोणतरी मला परवा सांगितलं होते काही नका सांगू तुम्ही ते अजितदादा सुप्रियाताईंना भेटले, सुप्रियाताईंनी त्यांना राखी बांधली, त्यांनी त्यांना रक्षाबंधनाची भेट दिली. म्हणजे आमचं तर म्हणणं तेच आहे ना, घरी एक व्हावं. आपण जर शेतकरी कुटुंबातली माणसं काय काय कुणाचं घर तुटावं अशी आपली इच्छा आहे का? कोरोनाने आपल्याला दाखवलं आपलं जगणं किती क्षणभंगूर आहे माणसाचं, आणि आपण तर काय बसलं म्हणतो कुणाचंच घर तुटू नये, घरी एकत्र यावं. उलट आपल्या आपल्या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया, अशा सदिच्छा व्यक्त करूया की लवकरात लवकर ते घरी एक व्हावं. बरोबर आहे की नाही? पण त्या दोघांच्या भांडणामध्ये आपण आपल्या तालुक्याचं नुकसान करून घेण्याचं काही कारण आहे का? मला एक सांगा, नम्रपणे सांगा. आमदार साहेब अजून कधीही शरद पवार साहेबांविषयी आला तर आपण व्यक्त केलेला नाही, करण्याचा विषय नाही. खरं तर पहिल्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बघितलं असेल की ज्या वेळेला बरं आता हे त्यांचं घरातलं भांडण होतं ते आपलं नाहीये काही, आपला काहीच विषय नाहीये त्याच्यामध्ये. बरं आमदार साहेब पहिल्या दिवशी शरद पवार साहेबांच्या शेजारी जाऊन बसले होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं ना? पाहिलं होतं. त्यांचं मन अशा म्हणजे महाभारतात जसा प्रसंग निर्माण व्हावा, इकडे आमचेच काय करावं, बरोबर आहे ना? आणि त्यावेळेला अशा कठीण प्रसंगामध्ये निर्णय घेणं माणसाला खूप अवघड जातं. आणि ते शरद पवार साहेबांच्या सोबत गेले होते. पण जेव्हा दिवसभर ते सगळं वातावरण महाराष्ट्रातलं बघितलं आणि संध्याकाळी त्यांनी आपल्या तालुक्यातल्या अनेक लोकांना फोन केले की मी जो निर्णय घेतलाय तो बरोबर का चूक, तुम्हाला काय वाटतं, काय करू? अशा वेळेला सगळ्यांचा निर्णय आपण घेतोच ना. त्यावेळेला आपल्या तालुक्यातल्या बहुसंख्य लोकांनी त्यांना असं सांगितलं, माझ्यासहित सगळ्यांनी त्यांना असं सांगितलं की आमदार साहेब आमच्यासाठी शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघेही सारखेच, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या. तुम्ही शरद पवार साहेबांसोबत राहिलात आमची हरकत नाही, तुम्ही अजित पवार साहेबांसोबत राहिलात आमची काही तक्रार नाही. पण फक्त एकच आमचं पुढचं पण काय होतं विचार करा, जो सगळ्यांनी सांगितलं, केवळ मी सांगितलं एकट्याने असं नाही, खूप तालुक्यातल्या लोकांनी त्यांना असं सांगितलं की कधी नव्हे ते 40 वर्षानंतर आता या तालुक्याला निधी यायला लागलाय. 40 वर्षानंतर आमची ही कामं व्हायला सुरुवात झाली. उद्या कदाचित तुम्ही मध्ये 1 वर्ष जेव्हा सत्तेबाहेर होते तेव्हा सगळं काम ठप्प झालं, सगळ्या कामाला स्थगिती मिळाली होती. आता परत जर तुम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत राहिला, तुम्हाला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं आणि तालुक्यात येणारा निधी थांबला तर जे नुकसान तालुक्याचं होईल ना त्याचा विचार करा आणि तालुक्याचं नुकसान होणार नाही असा निर्णय करा. तुम्ही कुणाही सोबत राहा. आणि मग शेवटी त्यांनी पवारसाहेब देशाचे नेते, अजितदादांच्या हातात महाराष्ट्राची तिजोरी आहे आणि ही जी गावागावातली विकास कामं सुरू झालेली होती तिच्यात खंड पडू नये म्हणून त्यांनी अजितदादा सोबत राहायचा निर्णय घेतला. मला आज तुम्हाला या ठिकाणी विनंतीपूर्वक विचारायचंय की त्यांनी अजितदादांसोबत राहण्याचा जो निर्णय घेतला तो तालुक्याच्या फायद्याचा का तोट्याचा? जरा मोठ्याने सांगा, फायद्याचा